मैदानावर जवळजवळ सर्व जुने जाणते खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. विजय बोंबले वाघजाई तारवेवाडी संघाचे फलंदाज विजय बोंबले खरोखर एक सुंदर फलंदाज आणि त्यांना गोलंदाजी करतात ते संतोष गुरुजी. जरी पेशा खेळासाठी खरोखर आयुष्यभर खेळाडू आणि खेळाडूच राहील. या सचिन मल्लीच्या या चेंडूवर षटकार खेचायचा आहे सचिनला. पाहूया जोरदार प्रहार केला होता सूर्यकांत तरवे. शॉट दीपक नाथन ब्रेकन. धाव धाव दीपक धाव चल. बाउंड्री सचिन आणि सचिन आणि हा पण सचिन सुरेख खेळतो. आमच्याबरोबर क्रिकेट खेळायचा ह्याच्या नेतृत्वाखाली आम्ही क्रिकेट खेळलो असा हा आमचा पोदार सचिन. क्रीडा गुरु सचिन बाळकृष्ण तारवे असे दोन सचिन खेळत आहेत क्रिकेट. आणि बांधण अक्षरशः नाडलेलं आहे या दोन फलंदाजांना. आणि एक सर्व खेळाडूंना तारवे मालकांना एक सूचना आहे जेवणाचं तर बघा नाहीतर हा शेवटचा पुकार जेवणासाठी. शेवटचा आणि अंतिम पुकार. विजय बोंबले बाद झाले. मेन प्लेयर आयकॉन प्लेयर उदय तारवे ग्राउंडला नमस्कार करतो. लेफ्टी आहे की काय हो. कडून गाठ घेताना राहुलला मानवंदना दिलेली आहे. सचिनला मला वाटतं भिरकावून द्यायचं आहे. मित्राचे कॅच घेत होता सूर्यकांत. आणि बापरे सुंदर क्रिकेट आणि असा लिजेंड क्रिकेट आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. आणि हा एक क्रिकेटचा आनंद आहे. असं एक नंबर 500 रुपये गाडच घ्या स्मूथ गेला रे. आणि ह्या स्पर्धेसाठी मी मुंबईवरून आलो. एक संघ मालक आहे निलेश रामाणे आणि बॉल रे अतिशय सुरेख गोलंदाजी एक नंबर यांच्याकडून टन बारी घेतला होता या प्रीमियर लीग साठी. एक नंबर बॉल अतिशय सुरेख गोलंदाजी उदय अप्पा. एक उडव 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 उडव. नाही नको एक डाव. डिक्लेअर आहे मागे एक खेळाडू माझा संघ सहकारी राहिलेला हा अजूनही क्रिकेट त्यांच्या शिल्लक आहे. आणि धाव. सुरेख गोलंदाजी निलेश रामाणे यांच्याकडून. षटक संपताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 23. फिल्डिंग लावून घ्या आणि पहिली गोलंदाजी करण्यासाठी आले माझे संघ सहकारी समीर डांगे. चला 24 ना मस्त. धाव 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 रे धाव रे धाव. धावत का ना. सूर्यकांत तारवे आणि रनिंग शॉट पाहूया. आणि रवी बोंबले हातात सूर्या बाजूला सूर्या बाजूला मस्त. खेळून दे हो. उंच मारला पट्टा. पाहूया सूर्यकांत तारवे हातकंबा गावचे विद्यमान सरपंच जितेंद्र तारवे. 1% आउट ठेवा होता. 1% आउट ठेवा होता. 1 कॅच आउट. 4 सुरेख मारला पट्टा. पाहूया रवी बोंबले बऱ्याच वर्षानंतर एक काळ गाजवला होता तारवेवाडीसाठी क्रिकेटसाठी. आणि ते आता जायचे. शॉट सचिन टप्पी कॅच आउट.
उंच मारला फटका आहे, आहे. नैसर्गिक अडथळा यामुळे आणखी एक येतोय 6 धावा एलजी रवी शॉट उंच मारला फटका पाहूया चौका 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 मस्त चौका 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 4 बॉल 2 3 बॉल 2 बघ वाईट वाईट सेमी फायनलचा थरार आपल्या समोर होणार आहे. सुमित ॲटो पेंट्स विरुद्ध जयभैरी स्पोर्ट्स. चला दोन्ही संघाच्या करणारे नागरिक दोन बॉल एक अरे बाजी खाल्ली. फायनलचा पहिला चेंडू अरे ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू चक्क सौरभला सुद्धा कळलं नाही. बॅट्समन तर बीट झालाच, विकेटकीपर पण बीट झाला. स्ट्राईक आक्रमक सुरुवात करून देतो बंधू सामना करेल अजय यांचा. नो चेंडू आता मात्र ऑफ साईडला तटवलेला चेंडू 2 धावा पूर्ण पाहूया एकूण किती धावा मिळत आहेत. 3 धावा पूर्ण केल्या. 3 धावा पूर्ण केल्या आहेत अजय याचा. अजय यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने तटवलाय. 2 धावा पूर्ण करता पाहूया तिसरी धाव पूर्ण करतो का. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण करण्यात यश मिळवलंय. कोणताही मोठा जोखीम पत्करत नाही आहेत आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढत ठेवते आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने कव्हर हा चेंडू तटवलाय. 2 धावा पूर्ण करतोय आणि 2च धावेवर समाधान मानावं लागत आहे. आक्रमक फलंदाज सामना करेल अजय यांचा पुढील चेंडू कव्हरच्या दिशेने मारला चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा. पाहूया कितपत धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतो बंधू या पहिल्या षटकात. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू. मोठे प्रार होतात का, कारण पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या अजयच्या. या 2 धावा टप्पा पडला तर मात्र चेंडू फसू शकतो. कुठेतरी सोडला. अरे वा काय पट्ट्याने फिल्डिंग केले आणि एक धाव चोरायचा सोमवार आत्महत्या करतोय. कारण नॉन स्ट्राईकला आलाय वेदांत, स्ट्राईकला आहे बंधू पाहूया ओमकार याला कोणत्या प्रकारे पार करतो. उंच मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने उडाला. हवेत आहे चेंडू. दरम्यानच्या कालावधीत 2 धावा पूर्ण करतोय बंधू. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सुमित ऑटो पेंट संघाच्या. पुन्हा एकदा तयार झालेला आहे बंधू. लेग साईडच्या दिशेने मारतो का पाहूया. उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर असा टर्न केलेला चेंडू. बंधूला काहीच अंदाज आला नाही. चेंडू सुंदर असं द्वंद्व चाललंय बॉलिंग आणि बॅटिंग यांच्यामध्ये. दोन्ही खेळाडू नामांकित. आता मात्र लेला आणि ओमकार ही तितकाच कसलेला खेळाडू. दोन्ही संजू स्मृती संघाचे खेळाडू. लेग साईडला तोडलेला चेंडू कार्पेटला घसरत गेलेला चेंडू. स्वरूप यांचं क्षेत्ररक्षण परंतु बॉल हातात आला नाही. थोडीशी धांदल झाली आणि 3 धावा मिळवण्यात यशस्वी झाला बंधू. यशस्वीरित्या खेळतो बंधूने तर आतापर्यंत सुरेख कामगिरी केली. पाहूया स्वरूपचा पहिला चेंडूचा षटकार येत होता. अरे अतिशय सुरेख चेंडू. 22 पुढील चेंडू स्वरूपचा बंधूसाठी. बंधू पुन्हा तयार. आक्रमक दाखलेचा फलंदाज हो आणि व्हाईट चेंडू थोडा कुठेतरी पाहायला मिळत होता आपल्याला. सुरेख क्षेत्ररक्षण. पाहूया वेदांत काय करतो. अरे वा काय सुरेख पटकन सजवलाय. ऑफसाईडच्या दिशेने संतोष तारवे यांना क्षेत्ररक्षण करायचं आहे. बाउंड्री चौका मागे जा असं काही सूचना दिल्या जात आहेत. आता मात्र जोरदार कस फटका मारायचा होता. सौरभ कडनं सुरेख क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळते. सुंदर सुमित ॲटो पेंट्स मध्ये धाकधूक चालूच आहे कारण हा केव्हाही पट्ट्या हात वर करू शकतो. सुरेख फटका मारलाय. बंधूला माहिती होतं मला फटाफटका खेळता येणार नाही. तदनंतर त्याने चला सामना सुरू करा. चला रैना चला. अरे वा काय फटका मारला. अरे वा बाल फिरले बहुतेक आणि मात्र सरळ हातात बक्षीस जाहीर झालेला आहे. चला पाहूया.
अरे वा, काय पटका सजवलाय, पण 2 धावा. तू सामना करेल बंधू, 2 धावासाठी टोकला गेला होता. आता अरे वा, अरे बंधू बाद. अरे 200 रुपये लागू. तुम्ही त्याचं पैसे. बंधूची गोलंदाजी केले, बंधूचा अडथळा दूर केलाय आणि प्रणव, अरे वा, काय चेंडू टाकतोय हा पट्ट्यानो बोंबले. अरे वा, खोदून मारायचा होता कुठेतरी प्रणवला. सिद्धू चल. अरे वा, काय पट्टा बॉलिंग करतोय. सामना दुसरा डाव, पहिला चेंडू बंधू सुरेख, खोदून काढलेला पटका आरू, सुरेख क्षेत्ररक्षण आरूच. अरे वा, ही आडी करून आपल्याला प्रात्यक्षिक मिळत आहे. चला बंधूचा पुढील चेंडू, आयकॉन प्लेअर अजय, सुरेख मारलेला पटका लेग साईडच्या दिशेने एकदा घेतलाय. प्रवीण तारवे दांगल, पण फिल्डिंग सुरेख केली गेले आणि सुरेख थ्रो टाकतो हा पट्ट्या आणि 3 धावा चोरल्या थ्रोवर. 9च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी खालून क्रिकेट खेळलं जातंय. कारण नवीन चेंडू आहे. सुरेख चेंडू बंधू यांचा, सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतलं काय, त्या धावा पाहिजे सरासरीला 9. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. सुरेख पडला बरं का आणि विशाल तारवे हात वर करायला हवे ते. सुरेख चेंडू, एकही एक्स्ट्रा चेंडू बंधूने टाकला नाही. काय बघा, फायनल सामना जो एक्स्ट्रा चेंडू टाकण्यात बाहेर असलेला नाही. सुरेख चेंडूवर आड झाले आहेत. 36 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 18 चेंडू, 28 धावांची गरज आणि हा खराब चेंडू आणि जी धावगती पत्करायला पाहिजे. वाईट चेंडू घोषित केला गेला पंचांनी. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. पुढील चेंडू सुंदर कमी होऊ शकतो. आरूने हात वर केले पाहिजे होते. प्रवीण चला फिल्डिंग करा, दादर करू नका, आपल्याला सामना जिंकायचा. सुरेख थ्रो आणि तीनचा पुढील चेंडू सामना करेल ओमकार. नवीन चेंडू असल्यामुळे चेंडू फरार होत नाहीये, ही कुठेतरी जाणीव झालेली आहे. आता जोरदार फटका मारायचा होता. एक धाव घेतली किती आहे. देवदास तारवेकडून सुरेख धाव संख्या होती 13. आता पाहूया वेदूचा पुढील चेंडू सामना करेल अजय. अजयला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे आणि सुरेख चेंडू. जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. सर्वे धावत आला होता. चेंडू फटका उत्कृष्ट मारला गेला अजयकडून. सुंदर क्षेत्ररक्षण, बंबल घडलं. पाहूया काय होतंय. आता हा कुठेतरी बंधूला माहिती आहे अडथळा होतोय विजयामध्ये. फटका मारलाय. आता मात्र एक धाव घेतली आहे. पाहूया, अरे सुरेख थ्रो विकेटच्या दिशेने केला गेला, पण नंतर अजयमुळे हा कुठेतरी डोईजवळ चढतोय की काय. फुलटा चेंडू, खराब चेंडू आणि त्याचा समाचार घेता आला नाही. देवदास तारवे आणि परत एक धाव दिली गेली आहे. कुठेतरी सुरेख पट्ट्या मदत करा. धावा गेल्या 3. आपलाच आहे. सोम सुरेख पटका या मध्ये मारलाय की काय. पाहूया. सुंदर आणि प्रवीण धावांची गरज आहे. सोम काय खराब पट्टी टाकत होऊ शकतो आणि हा चौकार. 5 धावांची गरज. काय पट्ट्या लागला. उलटा चेंडू आणि वेदांत बसलाय. काय 35 कोण ठरतोय. सुमित टोपेट विजयी. दुसऱ्या